नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खानदेश स्पेशल पाटवडी बनवते किंवा थापी वडीही म्हणतात. चला तर रेसिपी सुरुवात करूया. 1 वाटी इथे मी बेसन घेतले. आता हे बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. तर इथे बघा हे बेसन मी आता चाळून घेतले. आता बेसनमध्ये ना आपण जितकं बेसन घेतले ना 1 वाटी बेसन घेतले त्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घेणार आहे. तर पहिले आपण 1 वाटी हे पाणी या बेसनमध्ये ओतून घेतले. एकदम एकदाच पाणी नाही टाकायचं. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आता मी अर्धी वाटी पाणी टाकून घेत आहे. यामुळे काय होतं बेसनमधल्या ज्या गाठी आहेत ना पटकन म्हणजे होत नाहीत आणि छान असं बघा हे मिक्स करून घेतले मी. याच्यात एक सुद्धा गाठी दिसत नाही आहे. तर आपण बेसन मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यासोबत. आता इथे एक वाटण करूया. इथे मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण एवढंच आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. कोथिंबीर, त्यानंतर लसूण आणि एक 3 ते 4 मिरच्या. तिखटवाल्या मी 2 घेतल्यात आणि पोपटी मिरच्या ह्या 3 घेतलेल्या आहेत. पाणी न टाकता हे वाटून घेतले आपण. आता इथे मी कढई ठेवून घेतले. यामध्ये आपण 2 चमचे तेल ओतून घ्यायचं. तेल बघा गरम झालेलं आहे. यामध्ये आपण मोहरी टाकायची, खूप जास्त नाही टाकत, आणि जिरं हे मी अर्धा चमचा टाकून घेतले. आता यामध्ये हिंग टाकून घेतले मी अगदी थोडीशी. त्यानंतर जो आपण मसाला बनवला आहे हा सर्व टाकून घ्यायचा आहे. मसाला परतवून घ्यायचा. गॅस बारीक केलेला आहे. मसाला बघा छान परतवून घेतला आहे. आता यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची म्हणजे कलर छान येतो. छान मिक्स झाले बघा. आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं. जेव्हा आपण हे पाटवडीचं जे बेसन आपण मिक्स करतो ना त्याच्यात गाठी होतात, त्या होऊ नये ना म्हणून मी इथे थोडं पाणी ओतून घेतले. आता हे जे पीठ आपण मिक्स केलं होतं त्याच्यात आपण हळद किंवा मीठ काहीच टाकलं नव्हतं. तर आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ हे मिक्स करून घ्यायचं. आता इकडे पाण्याला बघा ह्या उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला पीठ ओतून घ्यायचे. गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि एका हाताने मिक्स करत जायचं. अशा पद्धतीने मिक्स केल्याने एक पण गाठ अशी पडत नाही किंवा गुठळ्या होत नाहीत. जेव्हा आपण हे पीठ घेरतो त्यावेळेस गॅस हा आपल्याला बारीक ठेवायचा आहे. व्यवस्थित काविलत्याने मिक्स करत जायचे. आता बघा एक छान असा गोळा आपला हा तयार झालाय. आता काय करायचे, यावरती आपल्याला झाकण ठेवायचे. बघा अशा पद्धतीने आता हे आपण झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवरती हे शिजून घ्यायचं आहे. जरा पण कच्चं नको राहायला. तर एक 7-8 मिनिटानंतर पाहू शकता हे मस्त शिजल्या गेले, हाताला चिकटत नाहीये. आता इथे मी गॅस बंद केलाय आणि झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावरती. आता इथे मी हे पाटवडी अशी थापणार आहे ना, तर हे कोलपटावरती थापणार आहे, त्यामुळे मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही ताट घेतलं तरी पण चालेल. आता हे सर्व
पीठ आहे आपण यावरती काढून घेऊया आणि हे गरम गरम थापायचे आहे. तर आता चटका लागते त्यामुळे आपण चमच्याने पसरून घेऊया. थोडंसं चमच्याला पण तेल लावून घ्यायचं. आता ना हाताने थापूया. तर हाताला ना थोडंसं पाणी लावायचं आणि पसरवत जायचं. चटका तर लागतोच, पण फटाफट ही प्रोसेस करायला लागते आपल्याला. नाहीतर काय होतं, सुकल्यानंतर हे थापल्या जात नाही. आता हे थापून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडंसं खोबरं आहे माझ्याकडे, हे सुद्धा आपण किसून वरनं टाकून घेऊया. तर असं खोबरं आपण थोडंसं किसून घेतल्यावरती दिसायला छान दिसते. आणि आता आपण हे कापून घेऊया. खूपच मस्त ही पाटवडी झाली आहे किंवा थापी वडी. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा, मस्त बनते. मस्तपैकी आपण कापून घेतले बघा. आता मी तुम्हाला दाखवते बघा, वडी किती छान निघाल्यात. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदाच जर तुम्ही ही रेसिपी माझ्या चॅनलवरती पाहत असाल ना, तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा तुम्ही दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पाहायला भेटतील. तर मस्त अशी ही आपली थापी वडी किंवा पाटवड्या तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक पण आवर्जून करा. काय भारी झालेत बघा. गरमागरम खायला खूपच मजा येते. आणि परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.